तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इन्स्पेक्टर साहेब अक्षरा आणि अधिपतीला सांगतात की तो बजरंग बाहेर आहे आणि ते ऐकून अक्षरा अधिपतीला म्हणू लागते की बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तो बजरंग बाहेरच आहे, मी सकाळी त्याला भेटले होते. तर तो इन्स्पेक्टर म्हणू लागतो की नाही वहिनी साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बाहेर आहे म्हणजे तो आमच्याच ताब्यात आहे. आम्ही त्याला जेलमधून आज बाहेर काढलं होतं कारण त्याला कोर्टात हजर करायचं होतं. आणि ते ऐकून अक्षरा काळजीत पडते आणि मग त्याच वेळी इन्स्पेक्टर त्या बजरंगला घेऊन त्या ठिकाणी येतात आणि त्याला बघून अक्षराला तर मोठा धक्काच बसतो. तर तो बजरंग हसतच तिच्याकडे बघत असतो. दुसरीकडे चारुहास सर देवीसमोर उभे असतात. ते म्हणत असतात की अक्षराला काय झाले तेच कळत नाही. माझं मन धजावत नाही आहे तिला वेड लागलं आहे असं म्हणायला, पण तू काही कर, माझ्या सुनेला लवकरात लवकर बरं कर. तिने मला एवढ्या मोठ्या आजारपणातून बाहेर काढलंय आणि आज तिचीच अशी अवस्था झाली आहे, हे मला बघवत नाही आहे. काही कर, पण अक्षरा लवकरात लवकर बरी व्हायला हवी. आणि मग तो देवीचा आशीर्वाद घेतो. तितक्यात मग आजी त्या ठिकाणी येतात. त्या चारुहास सरांना विचारत असतात की तुम्ही आणि चारुबाईंनी लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतलाय का? तर चारुहास सर म्हणतात हो, चारूनेच तसं ठरवलं. तर आजी विचारतात पण कशासाठी आणि एवढ्या कमी वेळात तयारी होईल का? तर चारुहास सर म्हणतात की हो आई, तुम्ही काळजी करू नका. चारू मला म्हणाली आहे की ती सगळं काही बघून घेईल आणि हे सगळं ना ती अक्षरासाठीच करत आहे. कारण अक्षराचीच इच्छा आहे ना की आम्हा दोघांचं लग्न व्हावं. जर आम्हा दोघांचं लग्न लवकर झालं तर तिच्या मनावरचं ओझं कमी होईल. त्यावर आजी म्हणतात खरं आहे, पण ही गोष्ट तुम्ही त्या दोघांना सांगितली आहे का? नाहीतर सुनबाई आता म्हणते की तिला हे लग्न नकोय, उगाच अजून काही व्हायला नको. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की नाही आई, काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यांचं बोलणं सुरू असताना चारुलता त्या ठिकाणी येते. तर दुसरीकडे अक्षरा त्या बजरंगला बघत विचारत असते की तू इथे काय करतोय? तू तर सकाळी बाहेर होता ना? आणि ती त्या बजरंगसोबत बोलायला जाते. मात्र तो बजरंग म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, आज काय सूर्य खरंच पश्चिमेकडून उगवला आहे की काय? सकाळी मला हे धाकटे सरकार भेटायला आले आणि आता या टीचर मॅडम भेटायला आल्या. अक्षरा म्हणत असते की तू उगाच काहीतरी बोलू नको, तू सकाळीच मला बिंदू चौकात भेटला होता. मात्र तो बजरंग म्हणतो की काय बोलताय तुम्ही? हे टीचर मॅडम, तुम्हीच मला जेलमध्ये टाकलं होतं ना? गेल्या 1.5 वर्षापासून मी इथेच आहे, मी कसा काय त्या बिंदू चौकात येईल? मात्र ते ऐकून अक्षरा खूपच चिडते. ती म्हणत असते की बजरंग, तू खोटं बोलू नको. आज सकाळी मी तुला आणि भुवनेश्वरी मॅडमला एकत्र बघितलं आहे. मात्र बजरंग हसतच म्हणतो की टीचर मॅडम, तुमच्या डोक्यावर काय परिणाम झालाय की काय? असं का वेड्यासारखं बोलताय तुम्ही? आणि ते ऐकून अक्षरा अजूनच चिडते आणि त्या दोघांचा पोलीस स्टेशनमध्येच वाद सुरू होतो. अक्षरा पुन्हा पुन्हा हेच म्हणत असते की मी तुला आज सकाळी भेटले होते, तू माझी वाट अडवली होती. आणि मग ती सकाळी घडलेला सगळा प्रकार पुन्हा एकदा अधिपतीला, त्या इन्स्पेक्टरला सांगू लागते. पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतं. तो बजरंगसुद्धा म्हणत असतो की गेल्या 1.5 वर्षापासून मी जेलमध्येच पडून आहे, मी कसा काय बाहेर येईल? आणि थोरल्या सरकार माझ्यासारख्या माणसाला का भेटतील? त्यांनीच माझ्यावर गुन्हा दाखल केलाय ना, मग त्यांची आणि माझी भेट कशी काय होईल? तर दुसरीकडे आजी चारूला त्याला म्हणत असतात की एक वेळ सुनबाई तुमच्या लग्नासाठी तयार होतील, पण अधिपतीशी कोण बोलणार? कारण तो तुमच्याशी नीट बोलतही नाही. मला नाही असं वाटत की त्याला हे मान्य असेल. पण चारुलता म्हणत असते की आई, तुम्ही काळजी करू नका, मी अधिपतीसोबत बोलते, त्याची नक्की काही हरकत नसेल, मला खात्री आहे. आणि त्यावर आजी म्हणतात की ठीक आहे, आता फक्त ना सुनबाई लवकरात लवकर बरी व्हायला हवी, तिची अशी अवस्था मला बघवत नाही आहे. तर चारुलता म्हणत असते की हो, तुम्ही काळजी करू नका, एकदा का ती लग्नाच्या तयारीमध्ये गुंतली की ती बाकीचे विचार करणार नाही. आणि मी चांगल्या डॉक्टरांसोबत सुद्धा बोलले आहे, आपण तिच्यावर लवकर ट्रीटमेंट सुरू करू. आणि त्यावर आजी हो म्हणत रडतच तेथून निघून जातात. तर चारुहास सर म्हणत असतात की चारू, या घरातील सगळ्यांचाच अक्षरावर खूप जीव आहे, तिला काही झालं ना तर ते कोणालाच सहन होणार नाही. तर चारुलता म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, तिने कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग तिच्याही बाबतीत काहीच वाईट घडणार नाही. आणि मग चारुहास सर तेथून निघून जातात. चारुलता मात्र गालातल्या गालात हसत असते.
दुसरीकडे तो इन्स्पेक्टर पुन्हा पुन्हा अक्षराला सांगत असतो की हा बजरंग गेल्या 1.5 वर्षांपासून आमच्या ताब्यातच आहे. फक्त आज सकाळी आम्ही त्याला कोर्टात हजर केलं होतं आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. पण अक्षरा म्हणत असते की साहेब, मग मी सुद्धा तुम्हाला हेच सांगते ना की तो सकाळी मला भेटला होता. तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटं नाही बोलते. आणि ते ऐकून बजरंग मध्येच म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, नक्कीच या टीचर मॅडमला वेड लागलंय आणि तो अक्षराकडे बघून हसू लागतो. त्यामुळे अधिपती खूप चिडतो आणि त्याच्या अंगावर धावून जातो. पण इन्स्पेक्टर त्याला थांबवतात. तर तो बजरंग म्हणत असतो की धाकटे सरकार, मला माहिती आहे तुमच्या बायकोला वेड लागलं, याचा तुम्हाला खूप त्रास होतोय. त्यांच्याकडे बघून मलाच वाईट वाटते म्हटल्यावर तुम्हाला काय वाटत असेल मी समजू शकतो. पण तुम्ही ना त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. आणि ते ऐकून अधिपती अक्षराला म्हणतो की तुम्ही चला इथून. तर तो इन्स्पेक्टरसुद्धा अधिपतीला सांगत असतो की तुम्ही वहिनी साहेबांना घेऊन जा आणि आमच्यावर विश्वास ठेवा, हा बजरंग कुठेही जाणार नाही. अहो, थोरल्या सरकारांना कोल्हापुरात किती मान आहे माहिती आहे ना तुम्हाला. त्यांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यांनी याला जेलमध्ये टाकलं आहे म्हटल्यावर आम्ही त्याला कसं काय बाहेर काढू. आणि मग त्यावर अधिपती म्हणतो की ठीक आहे आणि तो अक्षराला तेथून घेऊन जातो. तर तो बजरंग हसतच तिच्याकडे बघत असतो. दुसरीकडे चारुलता कॉलवर बोलत असते आणि ती सांगत असते की मी तुम्हाला जे काही काम सांगितलं आहे ते लवकरात लवकर व्हायला हवं, यात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा घरी आलेले असतात. अक्षरा शांतपणे घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि तितक्यात अधिपती तिच्या जवळ येतो, पण ती खूप घाबरते. तर अधिपती तिला शांत करत म्हणतो की मास्तरीनबाई, आता काय झालं तुम्हाला. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, तुम्ही तरी निदान माझ्यावर विश्वास ठेवा ना, मी खरं बोलते. तर अधिपती म्हणतो की माझा आहे तुमच्यावर विश्वास, पण आता ना तुम्ही हे सगळे विचार डोक्यातून काढून टाका आणि शांतपणे झोपा. पण ती वैतागूनच म्हणते की मी काही इलेक्ट्रॉनिक बाहुली आहे का, बटन दाबलं की लगेच झोपायला. खरं तर ना तुम्ही सगळ्यांनी मला बाहुलीच बनवलं आहे. कोणीही येतं माझं बटन दाबतं म्हणजे मी बडबड करायला सुरुवात करते. तर अधिपती तिला समजावत म्हणत असतो की मास्तरीनबाई, असं काही नाही आहे, पण तुम्ही आता आधी शांत झोपा आणि उद्या सकाळी लवकर उठू नका. पण अक्षरा काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की अधिपती, आपण ना टायमिंग मॅच करून बघूयात. मला तो बजरंग कधी दिसला, तुम्हाला कधी भेटला, हे सगळं आपण तपासून बघूयात. पण अधिपती तिचं काही ऐकत नाही आणि तिला त्याची शपथ देत झोपायला सांगतो. त्यामुळे अक्षराला नाईलाजाने झोपावं लागतं. पण त्याच वेळी दुसरीकडे चारुलता मात्र एका हॉस्पिटलमध्ये कॉल करते आणि त्यांना सांगते की मी जे काम सांगितलं आहे ते उद्या पहाटेच व्हायला हवं. उद्या पहाटे सगळे उठायच्या आतच तुम्ही घरी या आणि या बाबतीत कोणालाही काही कळता कामा नये. आणि मग ती फोन ठेवून देते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा छान तयार होते. ती देवीसमोर जाऊन देवीचा आशीर्वाद घेते आणि मनाशी म्हणत असते की देवी, तुलाही माहिती आहे मला वेड लागलेलं नाही आहे, पण सगळ्यांना असंच वाटते की माझं मानसिक संतुलन बिघडले. पण मला तुझा आशीर्वाद हवा आहे. ज्या भुवनेश्वरी मॅडम आहेत त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ दे. आणि तिचं ते बोलणं सुरू असतानाच अचानक घरामध्ये 2 नर्स येतात. अक्षरा त्यांना विचारत असते की काय हवंय तुम्हाला. तर त्या म्हणत असतात की तुम्ही अक्षरा सूर्यवंशी आहात ना, आम्ही तुम्हालाच घेऊन जायला आलो आहोत. आणि ते ऐकून अक्षरा घाबरते आणि अधिपतीला आवाज देऊ लागते. पण त्या दोन्ही नर्स अक्षराला पकडून ठेवतात आणि मग त्यानंतर त्या अक्षराला बेशुद्ध करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.